जर पहिल्या षटकामध्ये जर रोशन बसमाने जर विकेट हॅट्रिक जर संपादन केली तर गौरव चौधरी यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज दिला जाईल. ओव्हर टू स्वप्नील सर. थँक्यू. अविभाग आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर मात्र नितेश दादाशी मात्र संपर्क साधायचा आहे. अंतिम सामना आजच्या रात्रीतील आपण पाहतो बिलॉर्ड्स मधून. आज 10 संघांनी नशीब आजमावलं होतं 8 संघांचा मात्र स्वप्न अपूर्ण राहिल्या आणि त्यामधील हे 2 संघ एका ट्रॉफीसाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये झुंजतील. त्यासाठी लढाई आपण पाहतोय. एका बाजूला जे वाघोबा वाजेपूर आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिल्या गेल्या बापदेव 11 बापदेव हा संघ. अतिशय चांगला सामना होईल सातत्यानं. या 2 संघादरम्यान यंदाच्या हंगामामध्ये अनेक वेळा आम्ही मॅच पाहिल्यात. त्या ठिकाणी एकावरती एकापेक्षा अनेक चांगले सामने या 2 संघांच्या माध्यमातून अनेक मैदानावरती पाहायला मिळाले आहेत. मात्र आज पुन्हा एकदा ती गाठ आपण पाहतोय. ग्रुप ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मंडळ दामणी चषकामध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल आपण पाहतोय. आणि कोण कोणावरती हवी राहील हे देखील पाहावं लागेल. आम्ही स्पर्धा पाहिली होती चेरोबा फणसवाडीच्या मैदानावरती. त्या ठिकाणी या 2 संघादरम्यान सामना पाहिला होता. 2 चेंडू 11 धावेची गरज असताना सामना जिंकला होता आपण पाहतो बापदेव टीमला. आणि त्याची परतफेड या स्पर्धेमध्ये केली जाईल का निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल का पुन्हा एकदा आपण पाहतोय बापदेव संघ वाजापूर टीमच्या वरती वर्चस्व ठरेल देखील पाहणं तेवढंच गरजेचं राहील. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अरुण पारदे आणि त्याला साथ देईल मयूर वाघ. काय खेळ राहिला आजच्या रात्रीमध्ये अक्षरशः मात्र प्रेक्षक वर्गांची मनं जिंकल्या. नुकताच आपण सामना पाहिला आदिवासी टेनिस क्रिकेट मधील एक फार मोठं नाव असलेला आपण पाहिला गेला वाघाजोडी संघाला परास्त केला. कारण टेनिस क्रिकेट म्हटला तर आपण पाहिलं गेलं हार जीत या 2 बाजू आपल्याला सातत्यानं पाहायला मिळत असतात. मैदानाच्या आतमध्ये एकाला मात्र थांबावं लागतं तर एकाला मैदानाच्या बाहेर जावं लागतं आणि त्यासाठी आपण पाहिला होता. आणि इथून जाऊया मॅचच्या दिशेनं. आजच्या रात्रीतील अंतिम सामन्याला सुरुवात आणि पहिला चेंडू फेकला जाईल. रोशनला आपण पाहतोय पहिला चेंडू फुलटॉस आणि त्यावरती प्रॉपर टायमिंग करता आलं नाही. या टिपला जाईल जेल आणि इथून पाहावं लागेल पंचांचा निर्णय मात्र इथून येणं बाकी राहील आपण पाहतोय. आणि पंच आम्हाला सांगतील की या चेंडूवरती मात्र पंचाने मात्र तिसऱ्या पंचांकडे मात्र यावेळेस रेफर केलंय आणि ऑन स्क्रीन वरती सायब्रिजच्या माध्यमातून मात्र चेक केलं जाईल. यावेळी जर का चेंडू हाईट फॅक्टर नसेल तर फलंदाज बाद होईल. अन्यथा जर का नो चेंडू असेल तर नशिबाची साथ लागेल आपण पाहतोय. मात्र पाहावं लागेल काय घडणार काय बिघडणार. टेक्निकल रूम मध्ये सायप्रीत लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आपण पाहतोय. डिसिजन भरपूर क्लोज आपण पाहतोय ज्या अनुषंगाने पहिल्या चेंडूची सफर राहिली आपण पाहतोय. आणि यावेळेस या चेंडू मग भरपूर घडामोडी आपल्याला पाहायला मिळाला. ज्या ठिकाणी चेंडूचा विचार केला गेला आपण पाहतोय उलटा चेंडू जरूर फेकला होता मात्र यावेळेस हाईट आपल्याला पाहायला मिळेल. चेंडूची हाईट कितपत होती हे देखील निश्चित स्वरूपात आपण पाहणार आहोत. तर फलंदाज यावेळेस मात्र बाद होईल. तिसरे पंच आम्हाला सांगत असताना की फेअर डिलिव्हरी आणि इथून मात्र पहिला धक्का लागेल 0 धावसंख्येवरती जे वाघोबा वाजापूर टीमला आपण पाहतोय अरुण पारदेच्या स्वरूपात हा पहिला करार झटका. पहिला झटका लागला आपण पाहतोय 0 धावसंख्येवरती नवीन फलंदाज वन डाऊन साठी दिनेश वाघ. यावेळेस आपण पाहतोय स्ट्राईक ऑन वरती पहिल्या चेंडूवरती आपले आक्रमकता यावेळेस मात्र सिद्ध केली गोलंदाज रोशन बसमना. चेंडू सुरेख फेकला होता आणि त्यामध्ये सफलता. पुढचा चेंडू दिनेश साठी कमालीचा फटका सजवलाय आपण पाहतोय डीप वायडिस मधून चेंडू जाईल आपण पाहतो एक टप्पा घेत सीमा पार धावा मिळतील 4.
सायना डावाची सुरुवात आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन आणि त्यानंतर आपण पाहतोय दिनेश वाघना आपल्या डावाची सुरुवात चौकारांना आणि इथून मात्र रोशन भस्मावरती आक्रमण. सामना रफ अँड टफ होईल यात मात्र शंका नाही या, कारण दोन्ही संघ एकमेकांच्या विरुद्ध अनेक वेळा लढलेत आणि इथून पाहावं लागेल कोण कोणावर हवी ठरणार, कोणता संघ आपलं स्वप्न पूर्ण करणार, कोणता संघ सुपर 6 मध्ये जाईल हे देखील पाहावं लागेल. पुन्हा एकदा त्याच रिझम मध्ये कमालीचा फटका सजवलाय आपण पाहतोय. चेंडू जाईल पांडले रिजन मधून, हा सलगचा दुसरा चौकार. चेंडूवरती दोन चौकार लगावलेत. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन आणि त्यानंतर मात्र फार चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आणि संघाची टोटल धावसंख्या 8 अंकावरती. संघाचा प्रमुख अस्त्र, संघाचा प्रमुख गोलंदाज रोशन बस्मावरती आक्रमण म्हणजे येणाऱ्या गोलंदाजाला कुठे का होईना थोडासा दबाव आपल्याला पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये चेंडूची पूर्तता मात्र यावेळेस केली जाईल आपण पाहतोय. चला मैदानाच्या आतमध्ये चेंडू पुरवायचे बघा. तर 3 षटकामध्ये अतिशय चांगली धावसंख्या पाहायला मिळेल. मात्र रोशन बस्माकडून अपेक्षा वाढल्या असतील, कमबॅक करून देईल का आपल्या टीमसाठी हे देखील पाहावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये मॅच बॉल यावेळी आणला जातो आपण पाहतोय, कारण सामना तेवढा महत्वाचा आहे. पाठीराख्यांना देखील माहिती आहे चेंडू किती लांब गेला तर तो चेंडू शोधून आणला जातोय. ज्या रीतीने बॅटिंग केली जाते मैदानाच्या आतमध्ये सलग 2 चेंडूवरती 2 चौकार टोकलेत आपण पाहतोय. फेवरेट झोन आपण पाहतोय दिनेश वाघच्या बॅटमधून आणि तिथून मात्र रोशनला मात्र कुठे का होईना थोडासा मात्र संघर्ष करण्यास भाग पाडलं जाईल. ज्या अनुषंगाने हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुढचा चेंडू आपण पाहू शकाल, अतिशय सुंदर बॅटची लिंडे घ्यायची आपण पाहतोय आणि तोपर्यंत डायरेक्ट हिटचा प्रयत्न मात्र धाडस करू शकला नाही आणि तोपर्यंत एक सिंगल धाव आणि सिंगलच्या सहाय्याने संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय 9 अंकावरती. सुरुवात फार चांगली राहिली, ज्या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन राहिलं आणि तिथून मात्र अप्रतिम बॅटिंग पाहिली आपण पाहतोय. 2 चेंडूवरती 2 चौकार, त्यानंतर मात्र एक सिंगल आणि इथून पाहावं लागेल पुढचा चेंडूची सफर. समोर फलंदाज मयूर वाघ आजच्या रात्रीमध्ये अक्षरशः प्रेक्षक वर्गाने मात्र इम्प्रेस केले या खेळाडूंना आणि इथून पाहावं लागेल सामना भरपूर महत्वाचा आहे, कशा रीतीने खेळ केला जाईल. समोर बापदेव संघ आपण पाहतोय, यावेळेस मात्र फटका सजवलाय मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. अतिशय सुंदर एक सिंगल तर कम्प्लीट फेकी पाहावी लागेल, थोडीशी खराब बॅकअप सुंदर राहिल्या आणि जोपर्यंत एकाच धावेवरती मात्र समाधान मानलं जाईल आणि एका धावेनं संघाची टोटल धावसंख्या पुढे सरकेल आपण पाहतोय 10 अंकावरती आणि इथून आपण पाहिलं गेला या षटकातील उर्वरित अंतिम चेंडूचा खेळ भाग्य असेल आणि अंतिम चेंडूवरती कशा रीतीने बॅटिंग केली जाईल दिनेश वाघच्या माध्यमातून. पुन्हा एकदा कमालीचा फटका, यावेळेस पाहावं लागेल चेंडू जाईल एक टप्पा घेत हा दमदार चौकार. क्या बात या, अप्रतिम संगीत आपण पाहतोय. या स्पर्धेचं टायटल संगीत आपण ऐकल्यात आणि तेवढीच उत्तम दर्जाची स्पर्धा आज आपण जर का पाहिल्या गेला तब्बल 4थ्या पर्वामध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. प्रत्येक वर्षी काही ना काही वेगळं करण्याचा आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून मनसुबा आणि ती स्पर्धा सत्यात उतरत असताना आपण पाहतोय सलग 4थ्या पर्वामध्ये आणि अंतिम सामना आपण पाहतोय ज्या ठिकाणी आपण पाहतोय बी लॉर्ड्स मधून हा अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये रोशन भस्मावरती आक्रमण केला
प्रमुख संघाचा अस्त्र होता आणि त्याला मात्र कुठे का होईना थोडीशी मागणी गोलंदाजी केली आपण पाहतोय. आणि या षटकामध्ये धावा खर्च केला तब्बल आपण पाहिल्या गेल्या 14 धावा. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन आणि त्यानंतर मात्र केलेली अप्रतिम बॅटिंग. दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती कृष्णाला आपण पाहतोय सातत्यानं फार कमी वयामध्ये या गोलंदाजानं मात्र भरपूर मोठी चाप सोडली आपण पाहतोय. आणि इथून पाहावं लागेल समर मयूर वाघ अतिशय चांगला खेळ आजच्या रात्रीमध्ये त्याचा देखील राहिला आपण पाहतोय. रनअप मध्ये थोडासा अडथळा निर्माण होत असताना त्याचं कारण आपण जर का पाहिलं गेला दबाव मानसिकता मैदानाच्या आतमध्ये कारण संघाचा प्रमुख गोलंदाज रोशनवरती आक्रमण केलंय. आणि इथून पाहावं लागेल येणारा गोलंदाज कमबॅक करून देईल का हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं असेल. एखादं कमबॅकिंग षटक बापदेव 11 बापदेव टीम साठी मात्र फार चांगला वापसी करून देईल. मात्र त्यासाठी प्रयत्न केले जातील का समोर बॅटिंग करत असताना जे वाघोबा वाजापूर संघ पूर्णपणे हवी होईल हे देखील पाहावं लागेल. यावेळेस मात्र आलांद कार्पेंटेज फाटका सजवलाय गॅप भरपूर मोठी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धावांसाठी प्रयत्न जरूर केले जातील यात मात्र शंका नाही. त्या अनुषंगाने हे दोन संघ एकमेकांच्या अगेन्स्ट टाकलेत आपण पाहतोय. आजच्या रात्रीतील हा अंतिम सामना कोणत्या संघाचं स्वप्न पूर्ण होईल कोणता संघ या ग्रामस्थ मंडळ दामणी चषकामध्ये सुपर 6 मध्ये प्रवेश करेल हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं आपण पाहतोय. ज्या अनुषंगाने आपण पाहिले गेले या षटकातील पहिला चेंडू अप्रतिम फेकला गोलंदाज कृष्णानं आपण पाहतोय. कारण ज्या रीतीनं रोशननं देखील पहिल्या षटकातील पहिला चेंडू फार चांगला फेकला होता. पुन्हा एकदा मयूर वाघ लोअर फुल टॉस त्याला सजवलं आपण पाहतोय. चेंडू उचलून फेकी पाहावी लागेल फेकी कितपत चांगली राहील कलेक्टिंग थोडंसं खराब. आणि तोपर्यंत या दोन धाबा अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. आणि या दोन धाबीने संघाची टोटल धावसंख्या आपण जर का पाहिली गेली तब्बल 18 अंकावरती म्हणजे कुठे का होईना मैदानाच्या आतमध्ये सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. संघाचा प्रमुख गोलंदाज रोशन बसमावरती पहिल्या षटकामध्ये आक्रमण केलं आणि त्यानंतर मात्र सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दुहेरीला प्राधान्य देत असताना या दोन चेंडू गणिक 4 धावा आपण पाहिल्यात. पुढचा चेंडू कमालीचा फटका आपण पाहतोय कॉपी बुक स्टाईल एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडूला मात्र खेळला गेलाय. क्षेत्ररक्षण चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत दोन तर कम्प्लीट. तिसरीचा प्रयत्न डेंजर झोनला आपण पाहतो दिनेश वाघ. आणि या 3 धावा अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. या 3 धावेने संघाची टोटल धावसंख्या आपण जर का पाहिली गेली तब्बल 21 अंकावरती म्हणजे कुठे का होईना एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत मात्र पोहोचण्याचा प्रयत्न यावेळेस केला जातो आपण पाहतोय. पुढचा चेंडू ब्लॉकॉलची सफर इथून आपण जर का पाहिलं गेलं मैदान क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण फार चांगले राहिले आणि तोपर्यंत मिळेल फक्त एक सिंगल धाव. चार चेंडूचा खेळ यावेळेस मात्र समाप्त झाला आणि फार चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा मात्र गुडलँड स्पॉटवरची सफर पंचांकडे आशाभूत नजरेने जरूर पाहिला मात्र पंच सांगतील की हा डॉट चेंडू आहे. आणि इथून या षटकातील शेवटचा चेंडू म्हणजे फार चांगला कमबॅक केला गोलंदाज आपण पाहतोय कृष्ण सप्रेना. ज्या ठिकाणी 5 चेंडूची सफर राहिली एकही मोठा फटका खेळू दिला नाही. आणि इथून मात्र अतिशय चांगले वापसी करत असताना जे रोशन बसमाला जमलं नाही ते मात्र कृष्णानं करून दाखवलं मैदानाच्या आतमध्ये. अंतिम चेंडू अतिशय वेगवान चेंडूची सफर विकेट किपरला चकवा देत चेंडू जाईल लॉंग स्टॉप रिझन मधून. हा 4 धावांसाठी शानदार चौकार. अप्रतिम आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि संघाची टोटल धावसंख्या 26 धावा 13.00 सरासरीने धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. उद्या या स्पर्धेतील ए लॉर्ड्स आदिवासी टेनिस क्रिकेट मधील एकापेक्षा एक तारे सितारे या स्पर्धेमध्ये उद्या खेळताना पाहायला मिळतील. प्रेक्षक वर्गांच्या माहितीसाठी सांगेन उद्याचा लॉर्ड्स आपण पाहतोय पहिला सामना पनवेल खांदा सुदाम नाईक आणि त्यांच्या अगेन्स्ट बॅट करेल भिंगार अजय नाईक.
एक चांगली लढत उद्या पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. दुसरा सामना असेल सीबीडी बेलापूर आणि त्यांच्या अगेन्स्ट चिंचकामला. म्हणजे एका बाजूला आपण जर का पाहिलं गेला हेमंत ठाकूर तर एका बाजूला सुनील मुकनिया. तिसरा सामना पाहायला मिळेल मोहपाडा आणि वडप्या. एका बाजूला प्रशांत आणि त्याच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळेल. तर चौथा सामना आपल्याला पाहायला मिळेल नेरळ कोंबळवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट खांडीचा पाडा. अंतिम सामना उद्या दिवसातील चाकण आणि चिंबीचा पाडा. अशा रीतीनं उद्या मात्र हे लॉट्स आपल्याला अतिशय चांगले सामने पाहायला मिळतील. जाऊया मॅचच्या दिशेनं. अंतिम षटक शॉर्ट टॉप लेनची सफर आपण पाहतोय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आणि चुकीचं क्षेत्ररक्षण राहिलं गेला. झेल सोडला दुसरीचा प्रयत्न यावेळेस पाहावं लागेल. फेकी कितपत तिसरीचा प्रयत्न. या चुका मात्र बापदेव टीमला फार मागात पडतील. ज्या ठिकाणी झेल घ्यायचा होता जर का झेल टिपला असता दिनेश वाघ सर का फलंदाज बाद झाला असता आणि 3 धावा वाचल्या असत्या. मात्र तसं घडलं नाही या कारण नियतीला ते मान्य नव्हतं आणि या 3 धावेनं संघाची टोटल धावसंख्या तब्बल 29 या अंकावरती. आज देखील अव्वल दर्जाचे संघ आम्ही पाहिल्या त्यामधील 8 संघ या स्पर्धेतून बाहेर झाले आहेत आणि हे 2 संघ अद्याप मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुंदर फटका थोडस खराब क्षेत्ररक्षण बॅकअप सुंदर काशनाच्या माध्यमातून दुसरीचा प्रयत्न जो गेम आपण पाहतोय डेंजर झोनला फलंदाज मयूर वाघला पाहिला आणि त्या ठिकाणी देखील 2 धावा. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. आज मात्र कुठे का होईना वाजापूरचे पाठीराखे मात्र खुश असतील. ज्या रीतीने खेळ दाखवलाय वाजापूर टीमनं अप्रतिम. मागचा सामना जो पाहिला त्या ठिकाणी आदिवासी टेनिस क्रिकेट मधील एक अव्वल दर्जाचा संघ अर्थातच अविभागचा वाघाजोडी संघाला परास्त केला आणि तिथून मात्र सिद्ध केलं मैदानाच्या आतमध्ये की ताकद काय आहे वाजापूर टीमच्या. ही मात्र अद्यापही मैदानाच्या आतमध्ये सांगत असताना बापदेव टीमच्या अगेन्स्ट पुन्हा एकदा मात्र वेगवान चेंडूची सफर. राजा मात्र हा गोलंदाज कमबॅक करण्यासाठी जाणतो आणि ते मैदानाच्या आतमध्ये सिद्ध केला आपण पाहतोय. हा डॉट चेंडू आणि या डॉटच्या समाप्तीनंतर संघाची टोटल धावसंख्या आपण पाहिली गेली एक गडी बाद असताना 31 अंकावरती आणि या पहिल्या पूर्वार्धातील उर्वरित अद्यापही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. समोर फलंदाज मयूर वाघ. अतिशय सुंदर फटका सजवलाय मात्र पाहावं लागेल क्षेत्ररक्षण कितपत चांगलं केलं जाईल आणि तोपर्यंत सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न डेंजर झोनला आणि अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. कौतुक करावं लागेल ज्या रीतीने खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. मोठे फटके येत नाही या डबल सिंगल वरती मात्र यावेळेस प्राधान्य दिले जात आहे आणि या 2 धावेने संघाची टोटल धावसंख्या तब्बल आपण जर का पाहिली गेल्या 33 अंकावरती आणि इथून आपण पहिल्या पूर्वार्धातील उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाज राजाला आपण पाहतोय यावेळेस मात्र फटका सजवलाय. चेंडू भरपूर का हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षण अप्रतिम जल टिपला जाईल आणि संपेल मयूर वाघचा खेळ आणि दुसऱ्या विकेटचं पतन. दुसरा करार झटका आपण पाहतोय वाजेपूर टीमला 33 अंकावरती. अप्रतिम आपण पाहतो ज्या ठिकाणी तिसरं षटक मात्र फार चांगलं कमबॅक करत असताना गोलंदाज आपण पाहतोय राजाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अंतिम चेंडूचा सामना करण्यासाठी महेश वाघला आपण पाहतोय. या अंतिम चेंडूवरती कशा रीतीनं बॅटिंग केली जाईल हे देखील पाहावं लागेल. पहिलं षटक पेक्षा रोशन बसमाना त्याने धावा खर्च केला 14. दुसरं षटक थोडंसं कमबॅकिंग राहिला त्यामध्ये 12 धावा आपण पाहिल्या आणि अद्यापर्यंत राजाच्या माध्यमातून फार चांगली गोलंदाजी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आणि अंतिम चेंडू यावेळेस फेकला जाईल. अंतिम चेंडूची सफर यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हर मध्ये त्या ठिकाणी काशनाथला आपण पाहतोय. चेंडू उचलून फेकी केला जाईल तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न आणि इथून पाहावं लागेल रनआउटच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. मिळेल एक सिंगल धाव आणि सिंगलच्या सहाय्यानं संघाची टोटल धावसंख्या 34 या अंकावरती. येणारे 18 चेंडू आणि गरज असेल तब्बल 35 धावसंख्येची आपण पाहतोय.
आपण पाहिले 5 रात्रीमध्ये ही 5वी रात्र आपल्याला पाहायला मिळते. 5 रात्रीमध्ये फायनलच्या मॅच मध्ये आपण पाहतोय आजचा हाय स्कोर आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम दर्जाची फलंदाजी पाहिली आपण टीम वाजेपूर संघाला पाहतोय आपण. अप्रतिम फलंदाजी पाहिली आपण 3 षटकामध्ये. एक चांगली लढत पाहतोय आपण टीम बाबदेवाडी संघ त्याच्या अगेन्स्ट फाईट करतो वाजापूर संघ. एक ताकदवीर लढत आपल्याला पाहायला मिळते. कोणाचं स्वप्न साकार होणार सुपर 6 मध्ये कोण दाखल होणार आपल्याला थोड्या क्षणात आपल्याला पाहायला मिळेल. भरपूर सारा प्रेक्षक वर्ग देखील आपण पाहतोय. चला दोन फलंदाज मैदानामध्ये इंटर होतं. एका बाजूला रोशन बसमाल आपण पाहतोय. त्याच्या सोबत आपण राजा बसमाल पाहतो आपण. अप्रतिम दर्जाची स्पर्धा पाहतो आपण. जे वाघोबा क्रिकेट संघ धामणी आयोजित ग्रुप ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मंडळ चषक धामणी 2025 च भव्य दिव्य पर्व पाहायला मिळते. मानाची सन्मानाची स्पर्धा पाहतो आपण. भरपूर सारा प्रेक्षक वर्ग देखील आपण पाहतोय. मॅचचा आनंद घेत आहे. 3:20 कालावधी आपल्याला पाहायला मिळते. तरी देखील प्रेक्षक वर्ग भरपूर सारा मॅचचा आनंद घेत आहेत. तर रोशन बसमान जर सलगचे 3 षटकार टोकले तर चंदर चौधरी यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज दिला जाईल. चला स्पीडअप करायचे टीम वाजिया. 18 चेंडू आणि तब्बल 35 धावेची गरज असेल टीम बाबदेवाडी संघाला. कोणाचं स्वप्न साकार होणार सुपर 6 मध्ये दाखल कोण होणार आपल्याला थोड्या क्षणात आपल्याला पाहायला मिळेल. चला उत्तरार्धाला सुरुवात होते. पंचांचा ग्रीन काउंट डाऊन स्टार्ट 3 2 1. पहिल्या चेंडू पेरेंचे मोहिश वागला आपण पाहतोय. पहिल्या चेंडू आपण पाहू शकतो. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या चेंडू निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. पुरेपूर प्रेशर टाकलाय फलंदाजावरती. राजा बसमाला पाहतोय आपण. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. राजा बसमाचा जर विचार केला तर भरपूर साऱ्या मैदानावरती चांगली फलंदाजी पाहतोय. देखील आपण पाहू शकाल बॅट सिनरी लागलो. सेकंड अटॅम्प मध्ये जेल कॅरीला एक मोठा धक्का लागलाय टीम बाबदेवाडी संघाला. राजा बॅक टू द आउट. थँक्यू डीजी. नवीन फलंदाज मैदानावरती 1 डाऊनचा फलंदाज इंटर होते मैदानावरती. काशीनाथ चौधरीला आपण बघतोय. काशीनाथचा जर विचार केला ना तर भिंगार सोबत अद्याप चांगली फलंदाजी राहिली होती या फलंदाजाची. तशाच प्रकारे फलंदाजी करायला अद्याप चांगली गोलंदाजी राहिली. महेश वागला पाहते आपण. देखील यॉर्कर लाईनचा चेंडू आपण पाहू शकाल. चांगलं शतरक्षण राहिले तिथं. एकदम वेगाने सहजरित्या पूर्ण आपल्याला पाहायला मिळते. संघाचं अकाउंट ओपन केले. संघाचं श्री गणेश केले. स्वतःच अकाउंट देखील ओपन केले.
अप्रतिम गोलंदाजी पाहतोय आपण अद्यापर्यंत महेश वाघला पाहतोय हा देखील आपण पाहू शकाल हा देखील निर्धाव चेंडू अप्रतिम गोलंदाजी दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय महेश वाघला पाहतोय आपण अप्रतिम लाजबाब गोलंदाजी सुपर हिट गोलंदाजी पाहतोय आपण अप्रतिम गोलंदाजी पाहतोय आपण महेश वाघला पाहतोय हा देखील फुल टच होता आपण पाहू शकाल पुरेपूर पात्या घेता आला नाही क्षेत्ररक्षक आहे एकदा वेगळ्या सहजरित्या पूर्ण एकाच धावेवरती समाधान म्हणावे गेलं फलंदाजाचा रिव्ह्यू असेल चला टेक्निकल रूम मध्ये आपण पाहतोय हाईट फॅक्टरचा रिव्ह्यू आमचे अनिकेत दादा आपण पाहतोय ही स्पर्धा साई प्रीत लाईव्हच्या माध्यमातून कव्हर केली जाते चांगली क्वालिटी चांगली क्लॅरिटी आपण पाहतोय तर नो चेंडू असेल पुढचा चेंडू फ्रीडचा चेंडू असेल पुरेपूर संधी गेल का फलंदाज आपण मध्ये काशीनाथला पाहतोय आपण धावफलकाचा विचार केला तर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 धावफलकावरती जोडले गेले अप्रतिम दर्जाची गोलंदाजी लाजबाब गोलंदाजी फ्रीडचा चेंडू होता पुरेपूर पाता घेता आला नाही काशीनाथ या फलंदाजाला अप्रतिम गोलंदाजी अक्षरच्या फलंदाजाला रोखून ठेवलंय गोलंदाज आपण पाहतोय महेश वाघणं कोणाचं सुपर साकार होणार सुपर 6 मध्ये कोण दाखल होणार आपल्याला थोड्याच वेळाने पाहायला मिळेल अप्रतिम गोलंदाजी पाहतो आपण महेश वाघ हा देखील त्याच प्रकार लाजबाब गोलंदाजी मित्रांनो गोलंदाजी जर उघडली असेल ना तर जोरदार ठेवलं पाहिजे अप्रतिम गोलंदाजी नवीन गोलंदाज मैदानावरती एंटर होत्या ग्रुपमध्ये सचिन वाघला हा देखील एक वेगवान तेज तरार गोलंदाज टीम वाजेपूर संघाचा एक मोठा फलंदाज स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय रोशन बसमाला पाहतोय पण आक्रमक बनेल का हा देखील निर्धाव चेंडू अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहतोय आपण टीम वाजेपूरच्या कडून अप्रतिम गोलंदाजी लाजबाब गोलंदाजी कमालीची गोलंदाजी पाहतोय आपण पहिल्या चेंडू निर्धावात अक्षरच्या फलंदाजाला रोखून ठेवलंय गोलंदाजानं थोडं गोलंदाजामध्ये अडचण निर्माण आली पहिला चेंडू आतला आपण पाहतोय निर्धाव चेंडू आतला गोलंदाज आपण पाहतोय सचिन वाघणं एक आक्रमक फलंदाज आपण पाहतोय एक रोशन बसमा एक सारखा एक मोठा फलंदाज असेल पिंकीजी वरती आपण पाहतोय हा देखील आपण पाहू शकाल फटका सजवलाय चेंडू खाली शतरक्षक असेल एकदा वेगाने सहजरित्या पूर्ण डोक्याची घंटा होऊ शकते आपण पाहतोय फलंदाज आपण पाहतोय काशीनाथ बॅक टू डग आउट
लाजवाब गोलंदाजी पाहतो आपण. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी टीम वाजेपूरच्या कडून आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानावरती इंटर होतोय संभाजी भल्लाला पाहतो आपण. जर 3 षटकार मारले तर प्रकाश भस्माच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचे कॅश प्राइज दिला जाईल. सुवर्ण संधी पाहतोय आपण. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहतोय टीम वाजेकडून आपण पाहतोय. लाजवाब गोलंदाजी अक्षरशः फलंदाजाला रोखून ठेवलंय. कोण सुपर 6 मध्ये दाखल होणार. हा देखील रिवर्सचा अटेम्प्ट करायचा होता. रिवर्स सक्सेसफुल ठरला नाही. हा देखील निर्धाव चेंडू. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी मैदानावरती आपण पाहतोय. सचिन वाघला पाहतोय आपण. 3 चेंडू अतुळे अवघे 1 धाव खर्च केले. लाजवाब गोलंदाजी. हा देखील हलक्यातून पेस केलाय. स्वतः गोलंदाज चेंडू खाली आपण पाहतोय. 1 धाव वेगाने पूर्ण, 2 देखील धावा सहजरित्या पूर्ण आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावेने जर विचार केला संघाची धावसंख्या आपण पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 धावा धावफलकावरती. अद्यापर्यंत 8 चेंडू आणि 29 धावेची गरज असेल टीम बाबदेवाडी संघाला. मोठे फटके मारणं गरजेचं असेल. स्ट्राईक एंड वरती फलंदाज पाहतो आपण संभाजी भल्लाला पाहतोय. नॉन स्ट्राईक एंड वरती रोशन बसमाला आपण पाहतोय. पुरेपूर क्षमता असतील या 2 फलंदाजाकडे. पुरेपूर विश्वास असेल टीम बाबदेवाडी संघाचा या 2 फलंदाजावरती. हा देखील स्लोअर पद्धतीचा होता. हलक्यात फेस केलाय. एकदा वेगाने सहजरित्या आपण दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आपण पाहू शकाल. 2 देखील धावा सहजरित्या आपण आपल्याला पाहायला मिळतात. या 2 धावा, या 2 धावांचा जर विचार केला संघाची धावसंख्या आपण पाहतो या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 धावा धावफलकावरती जोडले. अजून या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहिली. अजूनपर्यंत एकही मोठा फटका आला नाही. अप्रतिम गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी. कमबॅक षटकात आपण पाहतोय. गोलंदाज सचिन वाघला पाहतोय आपण. शेवटची लढत आहे. एका बाजूला टीम बाबदेवाडी संघ आपण पाहतोय, एका बाजूला टीम वाजेपूर संघ. 2 ताकदवर संघ आपल्याला पाहायला मिळतात. हा देखील क्रॉस लाईन चेंडू खेळ आपण पाहू शकाल. चेंडू गेलाय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. हा येतोय दर्जेदार चौकार. सहा चेंडू आणि 23 धावेची गरज असेल. कंपल्सरी चेसिंग असेल. 6 चेंडू मध्ये 23 धावा बनल्या जातील का? 6 चेंडू मध्ये 23 धावा रोखल्या जातील का? भरपूर अशा असतील प्रेक्षक वर्गांच्या आपण पाहतोय. भरपूर सारा प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेतात आपण पाहतोय. तिसऱ्या षटक गोलंदाज आपण पाहतोय राजू निरगुडेला पाहतोय आपण. एक चांगला गोलंदाज असेल टीम वाजे संघाचा आपण पाहतोय. एक आक्रमक फलंदाज स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. पुरेपूर क्षमता असेल या फलंदाजाकडे. रोशन बसमाला आपण पाहतोय. पुरेपूर क्षमता असेल या फलंदाजाकडे. जर प्रत्येक एका षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज दिले. 7 चेंडू आणि 23 धावेची गरज असेल. लाजवाब सामना पाहतोय आपण. हा देखील फुल टच होतो आपण पाहतोय. कार्पेटचा चेंडू आला. 1 धाव वेगाने सहजरित्या पुन्हा 4 षटक राहिले. 2 धावा चित्त्याच्या चपळाईनं सहजरित्या पुन्हा आपल्याला पाहायला मिळतात. या 2 धावा, या 2 धावांचा जर विचार केला संघाची धावसंख्या आपण पाहतोय 2 गड्यांच्या मोजल्यामध्ये 14 धावा धावफलकावरती. आता मात्र समीकरण कटिंग झालं आपण पाहतोय. 5 चेंडू आणि 21 धावेची गरज असेल टीम बाबदेवाडी संघाला. पुरेपूर क्षमता या फलंदाजाकडे आपण पाहतोय. रोशन बसमाला पाहतोय. हा देखील फटका सजवला आपण पाहू शकाल. चेंडू खाली क्षेत्ररक्षक काही चुकी न करता एक मोठा धक्का लागला टीम बाबदेवाडी संघाला. रोशन बॅक टू डग आउट.
चला स्पीडअप करा टीम वाद्य संघ. आता मात्र येणारे 4 चेंडू आणि 21 धावेची गरज असेल. 4 मोठे फटके मारेल का फलंदाज आपण पाहतो. नवीन फलंदाज मैदानावरती एंटर झालाय सागर सांबरीला पाहतो आपण. तेवढी क्षमता देखील या फलंदाजाकडे आपण अनेक मैदानावरती या फलंदाजी देखील फलंदाजी पाहतो. चांगली फलंदाज आहे तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज देखील आपण त्याच्या समोर पाहतोय. राजू निरगुडाला पाहतोय आपण. एक लाजबाब गोलंदाज असेल. कम बॅकिंग षटक घातलेला गोलंदाज आपण पाहतोय. हा देखील आपण पाहू शकतो. हलक्या हाताने पेस केला. एकदा वेगाने सहजरित्या आपण एकाच धावेवरती समाधान मानावे लागेल. आता मात्र समीकरण कटिंग झालंय. 3 चेंडू आणि 20 धावेची गरज असेल. एखादा नो चेंडू येईल का? एखादा खराब चेंडू येईल का? सामन्यामध्ये मजा येईल का? आपण पाहतोय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी राहिली टीम वाजापूर संघाच्या माध्यमातून. कमालीची गोलंदाजी, लाजबाब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू आणि 20 धावेची गरज असेल. हा देखील यॉर्कर लाईनचा चेंडू. लाजबाब गोलंदाजी, कमबॅकिंग गोलंदाजी आपण पाहतोय. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी, कमबॅकिंग गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुरेपूर सामना झुकला आपण पाहतोय टीम वाजी संघाच्या बाजूला आपण पाहतोय. आता मात्र 2 चेंडू आणि 20 धावेची गरज असेल. वाजेपूर संघ आपण पाहतोय. लाजबाब गोलंदाजी राहिली, अप्रतिम गोलंदाजी राहिली, कमबॅकिंग गोलंदाजी पाहिली आपण टीम वाजेपूर संघाच्या मध्ये. हा ट्रॅकर चेंडू होता आपण पाहू शकाल. हा देखील निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळते. पंच आमच्याकडे वळतील अवांतर चेंडू असेल. अतिरिक्त एकदा 1+1 धावफलकाचा विचार केला तर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 धावफलकावरती जोडले गेलेत. 2 चेंडू आणि 18 धावेची गरज असेल. हा देखील निर्धाव चेंडू, लाजबाब गोलंदाजी, पुरेपूर सामना झुकलाय आपण पाहतोय वाजेपूर संघाच्या बाजूने. आपण पाहतोय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहिली आपण. राजू निरगुडाला पाहतोय आपण. लाजबाब गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी पाहिली आपण. ज्याचं स्वप्न साकार झालंय आपण पाहतोय. हडलक टीम बापदेवाडी, कॉंग्रॅच्युलेशन.